नमस्कार. सुभाष आयएस अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. नुकताच झालेला 9 नोव्हेंबरचा राज्यसेवेचा पेपर तुम्ही सगळ्यांनीच दिला असेल आणि त्यातला तुम्ही जर पेपर बघितला तर तो 24च्या कंपॅरिझन थोडंसं एक लिटल बिट त्याची डिफिकल्टी लेवल थोडीशी वाढलेली दिसते. पण या वर्षीच्या जागा बघता किंवा बाकीच्या 150 जागा होत्या आणि फॅक्च्युअल डेटा थोडा विचारलेला होता. त्याच्यामुळे जे रिसेंटली जे एक्झाम दिलेली असेल 2024 मेन्स राज्यसेवेची तर ते लोक जास्त स्कोअर करण्याचे खूप जास्त चान्सेस आहे आणि जागा सुद्धा कमी आहे, फक्त 150 जागा. त्याच्यामुळे कट ऑफ बराच हाय जाण्याचे चान्सेस आहेत. पण तरी सुद्धा आता झालेल्या पेपरचं आन्सर की सुद्धा रिलीज केली आयोगाने. झालेल्या पेपरचं एक्सप्लेनेशन बघून घेऊ आपण आणि याचं रिफ्लेक्शन आपल्याला डिरेक्टली कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या पेपरवर दिसणार आहे. जे येणाऱ्या सगळ्याच परीक्षांमध्ये प्री झालं मेन्स झालं तो त्या वर्षीचा पॅटर्न फॉलो होत असतो, ते टॉपिक फॉलो होत असतात, तो ट्रेंड फॉलो होतो की कुठल्या गोष्टींवर फोकस करायचं आहे, फॅक्च्युअल डाटावर करायचं आहे. डिफिकल्टी लेवल सुद्धा मेंटेन राहते. म्हणजे जसा पहिला पेपर तसाच मोस्टली प्रोबॅबली पुढचे पेपर निघत असतात. त्याच्यामुळे या पेपरचं डिटेल अनालिसिस करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. तर बघू आपण इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन्स बघू आपण काय आन्सर दिला या आयोगाने आणि अजून आपल्यासोबत त्याला एक्स्ट्रा काय माहिती असणं अपेक्षित आहे का, किंवा जर आपल्याला येत नसेल तर काय लॉजिक लावलं पाहिजे आपण. तर त्या सगळ्या गोष्टी आपण या लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे, सुरुवात करू. पहिला राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक 2013 वर प्रश्न होता. तर कायद्याच्या मधल्या डिटेल्सवर प्रश्न होता. ठीक आहे, दोघी स्टेटमेंट बरोबर दिले. काय दिले होते, हे विधेयक शहरी भागातील 50% आणि ग्रामीण भागातील 75% लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देते. बरोबर होतं. लाभार्थ्यांना दरमहा प्रति ₹3 किलो प्रमाणे तांदूळ, ₹1 प्रमाणे भरड धान्य आणि ₹2 प्रमाणे गहू उपलब्ध होणार होता. लक्षात ठेवायचं असतं की तांदूळ सगळ्यात महाग आहे. ठीक आहे, तर दोन्ही विधानं बरोबर होते. काय काय होतं अजून काही डिटेल्स आहेत का कायद्यात ते बघूया आपण. ठीक आहे, हे बघा, अन्न सुरक्षेचा प्रश्न सरकारकडून बऱ्याच काळापासून सतत हाताळला जातो. लक्षित सार्वजनिक प्रणाली म्हणजे काय आहे, ही आपली PDS. ठीक आहे, आपण जे रेशन धान्य घेतो ना ती योजना. ठीक आहे, आता 5 जुलै 2013 रोजी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा लागू करण्यात आला. ठीक आहे, त्यानंतर अन्न सुरक्षेच्या दृष्टिकोनात कल्याणकारी दृष्टिकोनातून हक्कांवर आधारित दृष्टिकोनाकडे एक आदर्श. ठीक आहे, या कायद्याने ग्रामीण लोकसंख्येच्या 75% आणि शहरी लोकसंख्येच्या 50% लोकांना या PDS अंतर्गत घेतलं होतं. आता हे कोणी ठरवलं होतं, तर हे राज्याने ठरवलं होतं की राज्याकडे हे काम सोपवलं गेलं होतं की तुम्ही शोधायचे लाभार्थी गट, तुम्ही शोधायचे. जरी केंद्राची योजना असली तरी लाभार्थी गट राज्याने शोधले होते. ठीक आहे, त्यामुळे सुमारे 2/3 लोकसंख्येला अत्यंत अनुदानित अन्नधान्य मिळण्याचा अधिकार आहे. कायदा असल्यामुळे तो कायदेशीर अधिकार झालाय. आपण त्याला अधिकार म्हणू शकतो, नाही तर कुठली योजना हा आमचा अधिकार आहे आपण असं नाही म्हणू शकत. त्याच्यामुळे याला कायद्याचं अधिष्ठान असल्यामुळे या योजनेला आपला अधिकार प्राप्त झालेला आहे. काय काय होतं बरं, अजून काय होत्या त्याच्यात, त्याच्या अंतर्गत जबाबदाऱ्या कोणाकोणावर होत्या बघूया आपण. केंद्र आणि राज्य केंद्रशासित प्रदेश सरकारची संयुक्त जबाबदारी होती. त्याच्यात केंद्र काय करत होतं की राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आवश्यक असलेले अन्नधान्य वाटप करणे, प्रत्येक राज्य केंद्रशासित प्रदेशातील नियुक्त डेपो पर्यंत वाहतूक करणे अन्नधान्याची आणि नियुक्त केलेल्या गोदामांतून आपल्याला या दरामध्ये जे दर निश्चित केलेले ते अन्नधान्य पोहोचवण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश केंद्रीय सहाय्य प्रदान करत होतं राज्यांना. ठीक आहे, यासाठी केंद्र जबाबदार असले तरी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जबाबदार आहेत, ज्यामध्ये इतर गोष्टींबरोबरच पात्र कुटुंबाची ओळख पटवणे आणि त्यांना रेशन कार्ड देणे, रास्त भाव दुकानांपर्यंत दुकान विक्रेत्यांना परवाने देणे आणि त्यांचे निरीक्षण करणे, हे सुद्धा ही जबाबदारी कोणावर होती, राज्यांवर होती. ठीक आहे, आता या अंतर्गत 75% ग्रामीण लोकसंख्या आणि 50% शहरी लोकसंख्या कव्हर करते. ठीक आहे, प्रति कुटुंब दरमहा हे बघा, सर्वात गरीब असलेल्या अंत्योदय अन्न योजना कुटुंबांना दरमहा प्रति कुटुंब 35 किलो अन्नधान्य मिळवण्याचा हक्क आहे. किती, 35. अजून एक फॅक्ट सापडली आपल्याला, प्रति कुटुंब. ठीक आहे, आणि प्राधान्य कुटुंबांना दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो अन्नधान्य मिळवण्याचा हक्क आहे. आता
या अंतर्गत जे दर होते लागू झाल्यापासून, म्हणजे कधी लागू तारीख काय, 13 जुलै 2013, पूर्वलक्षी प्रभावाने हा कायदा लागू करण्यात आला होता. यात तांदूळ, गहू आणि भरड धान्यासाठी प्रति किलो अनुक्रमे 3 रुपये, 2 रुपये आणि 1 रुपये या किमतीत उपलब्ध करून द्यायचं होतं. केंद्र सरकार वेळोवेळी किमती निश्चित करायच्या होत्या, परंतु त्या MSP पेक्षा जास्त नसाव्यात. सरकारने वेळोवेळी NFSA अंतर्गत वरील नमूद केलेल्या अनुदानित किमती सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा आपला आर्थिक पाहणी अहवालामधला फोटो आहे. तर आपल्या राज्यातील योजनेची अंमलबजावणी कधी झाली, या अधिनियमाची अंमलबजावणी राज्यात 1 फेब्रुवारी 2014. काय 1 फेब्रुवारी 2014 डेट लक्षात ठेवायची. राज्यात लागू झालाय त्या दिवशी कायदा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. काय होतं, शाश्वत विकासावर प्रश्न होता. काय म्हणताय बघूया. शाश्वत विकास ही संकल्पना डॅश डॅश मध्ये सादर केलेल्या जागतिक संवर्धन धोरणात प्रथम प्रचलित करण्यात झाली. आता याच्यावर बऱ्याच जणांनी, काहींनी 1980 लिहिलंय, काहींनी 1987 लिहिलंय, कारण इथं अहवाल होता. काहींनी 90 लिहिलंय, 92 कोणी लिहिलं नसेल मोस्टली. पण हे 3 उत्तरे लिहिण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. उत्तर काय याचं, 1980. सगळ्यात पहिल्यांदा कधी धोरण प्रचलित करण्यात आलं याबद्दल प्रश्न आहे. ठीक आहे. आपल्या रेफरन्स बुक मध्ये आहे, याचं शोधल्यावर सापडलंय बघा. IUCN म्हणजेच काय, तर इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर किंवा इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नेचर रिसोर्सेस ही निसर्गाचं आणि परिस्थितीचं जतन करण्यासाठीची एक महत्वाची आंतरराष्ट्रीय संस्था आहे. म्हणजे काय, तर आपली IUCN. कधी स्थापन झाली IUCN, UNDP आणि WWF म्हणजे वर्ल्ड वाईल्ड फंड फॉर नेचर या 3 संस्थांनी मिळून, म्हणजे ही UNEP, ही WWF आणि ही IUCN यांनी मिळून 1980 मध्ये वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आणि नैसर्गिक स्रोतांचं जतन करण्याबाबत हा जगातला पहिला आंतरराष्ट्रीय अहवाल होता. त्याच्यामुळे त्याचं उत्तर आयोगाने सुद्धा 1980 दिले. अजून काही या शाश्वत विकासाच्या संदर्भात काही गोष्टी आहेत का, तर बघू आपण. हे बघा, कधी एक मानवी पर्यावरण परिषद होती बघा, जी 1972 ची परिषद आहे. स्टॉकहोम परिषद म्हणून, स्टॉकहोम आपण तिला ओळखतो. आणि ती तिच्या जे हे होतं त्याचं परिणाम म्हणून आपण UNEP ची स्थापना केली. काय, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंटल प्रोग्राम याची स्थापना केली होती. आणि हिचं घोषवाक्य काय होतं, ओनली वन अर्थ. ठीक आहे. यानंतर हा जो आपण बघितलं ना, 1980 ला वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी रिपोर्ट प्रकाशित झाला होता 1980 ला. आणि त्याच्यात सगळ्यात आधी शाश्वत विकास हा शब्द प्रयोग केला गेला. त्यानंतर हा जो ब्रुटलँड आयोग होता तो कधीचा होता, स्थापना 1983 ची होती. आणि त्यांनी अवर कॉमन फ्युचर नावाचा अहवाल प्रकाशित केला होता. कधी, 1987 चा. त्यानंतर 87 ला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल पण आला होता. 88 ला IPCC ची स्थापना झाली होती. आणि या सगळ्या गोष्टी झाल्या. पण या सगळ्यांमध्ये आपल्याला काय विचारलंय, सगळ्यात प्रथम वाली गोष्ट विचारली होती, त्याच्यामुळे त्याचं उत्तर 1980 चे. बऱ्यापैकी लोकांचं ते म्हणजे कन्फ्युजन मध्ये झालंय, कोणी 80 लिहिलंय, कोणी 90 लिहिलंय, कोणी 87 लिहिलंय. त्याच्यामुळे ठीक आहे, 50-50 होता. असं शुअर शॉट एकदम बरोबरच आला पाहिजे असं काही नव्हतं. त्याच्यामुळे ठीक आहे, बरोबर आला तरी ठीक, नाही तरी ठीक. पुढे शाश्वत विकासात एक एडवर्ड बार्बियर यांनी एक व्हेन डायग्राम म्हणून बरोबर एक कन्सेप्ट दिली. त्याला त्यांनी शाश्वत विकासासाठी संकल्पनेसाठी एका व्हेन आकृतीचा उपयोग केला. विचारू शकतात की कोणी केली होती म्हणून, सायंटिस्टचे नावं देतील, 4 अर्थतज्ञांचे नावं देतील आणि विचारतील की कोणी सांगितलं होतं. मग त्यांनी काय काय सांगितलं, त्याच्यात आर्थिक विकास, पर्यावरण विकास, सामाजिक विकास आणि सगळ्यांचे मिळून एक शाश्वत विकास कन्सिडर केला जातो. ठीक आहे.
पुढचा प्रश्न बघूया. काय होतं, बराच जुना डेटा विचारलाय त्याच्यामुळे लक्षात असेल नसेल माहिती नाही. काय म्हणताय ते 2020 मध्ये जाहीर करण्यात आलेला शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांक म्हणजे SDGचा जो निर्देशांक असतो त्याच्यात भारत कुठल्या स्थानावर आहे. सगळ्यात पहिले कुठलं काय कट करणार तुम्ही, एक 17 कट करणार आणि एक 40 कट करणार. ठीक आहे, कारण इतक्या आधी आपण आत्ता कुठे या वर्षीच्या अहवालात आपण पहिल्यांदा 100च्या आत आलोय या वर्षी 2025च्या अहवालात. त्याच्यामुळे 20च्या अहवालात आपण 17 आणि 40व्या रँकवर कधीच नसू. ते 2 कट झाले, मग दोघींपैकी तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही कट लिहा. कारण इथे काय, इथे 17 होतं आणि इथे 117 लिहिलं, त्याच्यामुळे 117 लिहिलं तरी ठीक आहे. म्हणजे असं एक लॉजिक वापरू शकता तुम्ही की इकडे 117 दिले आणि तिकडे 17 दिले म्हणून मी 117 मारलं म्हणून, आणि उत्तर पण तेच आहे. बघूया आपण. हे बघा इथे 20चा रिपोर्ट दिलाय आणि 117वा नंबर होता आपला तेव्हा. आज बघू आज आपला नंबर किती आहे. ठीक आहे, हे त्या साईटवरनच घेतलेलं आहे, शाश्वत विकास अहवाल 2025. ठीक आहे, राष्ट्राच्या UNच्या राष्ट्रांनी 2015 मध्ये स्वीकारल्यापासून आपण हा अहवाल प्रकाशित करतो आणि या वर्षीचा कितवा अहवाल आहे, 10वा. SDG निर्देशांक म्हणतात त्याला. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले 5 देश कोणते, फिनलँड, स्वीडन, डेन्मार्क, जर्मनी आणि फ्रान्स, हे पहिले 5 देश. आता यात भारताचा नंबर कुठे लागतो, हे बघा इथे 99, पहिल्यांदा 100च्या आत आलेला आहे आपण भारत. ठीक आहे, पहिल्यांदा. त्याच्यामुळे कदाचित करंट मध्ये येत्या परीक्षेत प्रश्न विचारतील, सांगता येत नाही आपल्याला. ठीक आहे, 99 नंबरला आहे भारत आणि 66.95 त्याची आपल्या गुण आहेत. ठीक आहे, हे डायरेक्ट साईटवरनं घेतलंय त्यांच्या आणि त्याला ट्रान्सलेट केलंय. लास्ट देश कोणता आहे, सगळ्यात शेवटचा देश कोणता आहे, तर दक्षिण सुदान. त्याच्यानंतरच्या देशांना रँकिंग दिलेली नाही. 167वा नंबरला दक्षिण सुदान आहे. त्याच्यामुळे माहित नसला तरी ठीक आहे आणि असला तरी चांगली गोष्ट आहे. आता पुढे, फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय हे विधान कोणी केलं. आपल्याला माहिती येत्या 2-3 वर्षापासून आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासवर ते प्रत्येक परीक्षेत कंपल्सरी प्रश्न विचारतात, म्हणजे राज्यसेवेच्या. आपण टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा हे डिस्कस केलं होतं आणि एक आपली याची PDF होती YCMOची, ती सुद्धा आपण त्याच्यातले बरेच प्रश्न टेस्ट सिरीज मध्ये कव्हर केले होते. तर याचं उत्तर काय, प्रोफेसर किंडल बर्जर. हे बघा काय म्हणतात ते, फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे त्यांनी आर्थिक वृद्धी धरून घेतलं, म्हणजे आर्थिक विकासाला त्यांनी काही एवढं प्राधान्य दिलं नाही. हे बघा किंडल बर्जर यांची डेफिनेशन आहे. YCMOची ही PDF होती. अधिक उत्पादन व त्यामुळे शक्य होते ते तांत्रिक संस्थात्मक व्यवस्थेतील बदल म्हणजे आर्थिक विकास होय. म्हणजे त्यांनी अधिक उत्पादन झालं म्हणजे आर्थिक विकास झाला हे कन्सिडर करून टाकलं. म्हणजे एक्झॅक्ट तशीच्या तशी डेफिनेशन नाहीये, पण थोडीशी माहिती जुळते डेफिनेशन. ठीक आहे, बऱ्याच जणांनी किंडल बर्जर मारलं असेल याचं उत्तर. आणि बाकी जे डेफिनेशन मध्ये आहेत ना, जोसेफ शुम्पिटर, एडी गोरावाला किंवा प्रोफेसर एडिसन, तर हे सुद्धा बघून घ्यायचे. तिथे मागे मी हे बघा मॅडिसन, उर्सुला हिक्स, शुम्पिटर यांच्या डेफिनेशन येते ज्या YCMO मध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे, पुढे ट्रिकल डाऊन थेरीवर आपल्याला प्रश्न होता. काय होता की भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा. काय म्हणताय, जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता ट्रिकल डाऊन थेरी म्हणजे भारतीय ट्रिकल डाऊन अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते. पहिले तर तुम्ही तंतोतंत या शब्दावर तुमचा जोर गेला पाहिजे. का, कारण प्रत्येक कुठलीच गोष्ट आपल्याला तंतोतंत लागू नाही होत. 100% एफिशियन्सी असते का कुठल्याही गोष्टीची, तर मुळेच नाही. त्याच्यामुळे तंतोतंत एकदम एक्स्ट्रीम, आपण पहिल्यांदा ते लॉजिक बेजिक लावूनच आपल्याला लक्षात येतं की एक्स्ट्रीम शब्द पहिले बाजूला काढायचे. त्याच्यामुळे आणि ट्रिकल डाऊन थेरी म्हणजे काय की सगळ्यात वरती जर तुम्ही लाभ देण्यास सुरुवात केली तर तो झिरपत अगदी शेवटच्या घटकापर्यंत सुद्धा लाभ पोहोचतो, असं त्या ट्रिकल डाऊन थेरीचं म्हणणं आहे. तसं होतंय का, मुळीच नाही. त्याच्यामुळे तंतोतंत लागू म्हणता येते. त्याच्यामुळे हे
बिलकुल बरोबर येऊ शकत नाही, एकदम 100% चुकीचं स्टेटमेंट आहे. दुसरं स्टेटमेंट काय, जागतिकीकरणानंतर विशेषतः 2005 पासून भारताने गाठलेला उच्च विकास दर हा ट्रिकल डाऊन थेअरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. नक्कीच हा करतोच आहे. कारण काय की आपण जरी जागतिक हे करत असला, उच्च विकास दर गाठत असला, तरी आपल्या सगळ्यात शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचलाय का, आपल्या घरात आपल्या भारतातली गरिबी पूर्णतः नष्ट झालेली आहे का, प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाला शासनाने सुरू केलेल्या प्रत्येक योजनेचा लाभ भेटतोय का, तर याचं उत्तर नाहीच ठरतं. त्याच्यामुळे या थेअरीवर आपण प्रश्नचिन्ह उपस्थित होतच आहे. हे 100% बरोबर आहे. वरचं 100% चूक आणि खालचं 100% बरोबर. त्याच्यामुळे फक्त ब विधान बरोबर. आयोगाने सुद्धा हेच उत्तर दिलेलं आहे. बघा आपल्या रेफरन्स पुस्तकात, देसले सरांच्या पुस्तकात याची डायग्राम दिलेली आहे. काय म्हणताय ट्रिकल डाऊन, आपल्याला काय सांगितलं जातं ट्रिकल डाऊन म्हणजे काय, की वरती समजा एक आपल्या बॉटल मधनं आपण ग्लास मध्ये ओततोय, हे समजा केंद्र सरकार आहे आणि हे समाजातले शेवटचे घटक आहे, तर प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचेल असं त्या थेअरीचं म्हणणं आहे. पण प्रत्यक्षात काय घडतं की वरचेच लोक मोठे होत आहेत, ते अजून मोठे होत आहेत आणि श्रीमंतच अजून श्रीमंत होत आहेत. खालचे जे घटक आहेत ते मात्र अजून लहान लहान आणि लहान होत जात आहे. हे प्रत्यक्षात घडत असतं. आणि ट्रिकल डाऊन थेअरी म्हणजे त्यांनी असं सांगितलंय की झिरपत जातो ब त्याचा जे लाभ असतात ते झिरपत जातं शेवटच्या घटकापर्यंत. बघूया काय म्हणतंय. हे बघा, ढोबळमानाने राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होणे म्हणजे आर्थिक वाढ आणि आर्थिक वाढीवर भर देणाऱ्या अर्थतज्ञांनी ट्रिकल डाऊन सिद्धांतावर खूप विश्वास असतो. या तज्ञानुसार आर्थिक वाढीमुळे अर्थव्यवस्थेला एक विशिष्ट घटक संपन्न होतो आणि ही संपन्नता खालच्या घटकापर्यंत पाझरत जाते. जागतिकीकरणानंतर पहिलं वाक्य खरं, जेवढं खरं होत जातंय उरलेलं वाक्य तेवढंच खोटं की झिरपत नाही तो शेवटच्या घटकापर्यंत. ठीक आहे. त्याच्यामुळे संपन्नता खालच्या घटकापर्यंत पाझरण्याला विकास शब्द म्हणतात. वृद्धी आणि विकास, वृद्धी म्हणजे काय तर फक्त पैशांमध्ये वाढ होत असते, राष्ट्राचं उत्पन्न वाढत असतं. आणि विकास म्हणजे काय तर त्याची गरिबी नष्ट होत असते. म्हणजे प्रत्येक घटकातनं समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत या प्रत्येक गोष्टीचा लाभ पोहोचलेला असतो. त्याच्यात समाजातले फक्त वरचे 10% लोक श्रीमंत होत नाही, तर विकास म्हणजे काय तर त्यांना प्रत्येक आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध आहे, त्यानंतर शिक्षण प्रत्येकाला उपलब्ध आहे, प्रत्येकाला रोजगार उपलब्ध आहे, ना की नुसतं पैसाच म्हणजे पैशात वाढ होते. जसे की आता तेल आपण आखाती देश बघतो, त्यांच्याकडे तेवढा जरी पैसा असला तरी त्या मानाने मानवी विकास कमी आहे. म्हणजे फक्त वृद्धी होणं म्हणजे सगळं असतं का तर मुळीच नाही. ठीक आहे. हा शब्द वापरला जातो. अर्थव्यवस्थेचे प्रगतीचे आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास हे मापदंड असू शकतात. दोन्ही शब्द आलटून पालटून वापरले असले तरी त्यात काही महत्त्वाचा फरक आहे. उर्सुला हिक्स यांनी सगळ्यात प्रथम हा फरक स्पष्ट केला होता. काय म्हणताय ते, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होणं म्हणजे आर्थिक वाढ होते आणि आर्थिक विकासात मात्र वाढीसोबतच उत्पन्नात गुणात्मक वाढ आणि उत्पादन पद्धतीत प्रगती, आर्थिक व सामाजिक संरचनेत समाधानकारक बदल होणे अपेक्षित असते. आर्थिक वाढ ही संख्यात्मक संकल्पना आहे आणि आर्थिक विकास ही गुणात्मक संकल्पना आहे. संख्या म्हणजे जीडीपी वाढलं तर आपण म्हणू आर्थिक वाढ झाली. आता रिसेंटली भारत जीडीपी मध्ये 3rd नंबरला चालला गेलाय, सॉरी 4th नंबरला, तर तो झाला आर्थिक वाढ. पण तेच आपल्या भारतातला प्रत्येक घटक सुशिक्षित आहे, प्रत्येकाकडे रोजगार आहे, प्रत्येक जण निरोगी आहे, त्याला म्हणू आपण आर्थिक विकास. आपल्या उत्पादन क्षमता आपल्या भारताची पूर्णपणे विकसित झालेली आहे, त्याला म्हणू आपण आर्थिक विकास. ठीक आहे. त्याच्यामुळे याच्यासाठी कन्सेप्ट माहित असणं गरजेचं होतं की ट्रिकल डाऊन थेअरी म्हणजे काय. ते जर माहिती असतं तर तुम्हाला नक्कीच आन्सर काढता आलं असेल. ठीक आहे. विकसनशील जगामध्ये जवळपास 40% लोकसंख्या 1950 आणि 1960च्या दशकात झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाही. हे विधान कोणाचे आहे तर हे पुस्तकात नाही आणि कुठेच नाहीये. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आला तर आला, नाही तर नाही, तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. ठीक आहे. म्हणजे अशा प्रश्नांच्या मागे धावलं नाही पाहिजे. तुम्ही अशा प्रश्नांच्या मागे धावायला जाल ना तर जे बेसिक तुमचा डेटा आहे की जो बेसिक प्रश्न बरोबरच आला पाहिजे. आता मागचा ट्रिकल डाऊन दिला होता देसले सरांच्या पुस्तकात, वाचायला पाहिजे होता आपण. तो जर वाचला असता तर कदाचित समजला असतं. त्याच्यामुळे अशा प्रश्नांच्या मागे धावण्यापेक्षा आपण तशा प्रश्नांच्या मागे धावूया जे आपल्या चौकटीचा भाग आहे. पुढे
राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमांमध्ये खालीलपैकी कुठल्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश केला नव्हता? कशाबद्दल बोलले? राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रम, नॅशनल मिशन विच हे नॅशनल प्लॅन क्लायमेट ऍक्शन प्रोग्राम, NCAP, एनकॅप. ठीक आहे, एनकॅप मध्ये काय नव्हतं म्हणता येते, म्हणजे हवामानाशी रिलेटेड गोष्टी पाहिजे काहीतरी. वाचूया आपण काय. राष्ट्रीय सौर अभियान पाहिजे की नाही, हे सौर ऊर्जेचा वापर झाला पाहिजे, पाहिजे. राष्ट्रीय शाश्वत म्हटल्यावर तर पाहिजेच. ठीक आहे, राष्ट्रीय जल, पाणी हवामानाचा भाग आहे का? नक्कीच. राष्ट्रीय आरोग्य अभियान, नॅशनल हेल्थ मिशन, हे हवामानाच्या याच्यात येईल का? राष्ट्रीय आरोग्य मिशन कधीच हवामानाच्या भागात येणार नाही, म्हणजे आपल्याला माहिती जरी नाही तरी आपण याचं उत्तर काढू शकतो. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे बघा, हे नॅशनल ऍक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज. काय काय येतं त्याच्यात? नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल हॅबिटेट हे सुद्धा होतं, नॅशनल सोलर मिशन हे सुद्धा होतं, त्यानंतर नॅशनल वॉटर मिशन हे सुद्धा होतं. बाकी काय काय आहेत? नॅशनल मिशन फॉर एनहान्स एनर्जी इफिशियन्सी, नॅशनल मिशन फॉर सस्टेनिंग हिमालय इकोसिस्टम, नॅशनल मिशन फॉर ग्रीन इंडिया, नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, नॅशनल मिशन ऑन स्ट्रॅटेजिक नॉलेज फॉर क्लायमेट चेंज. ठीक आहे, तर आता हे एवढे सगळे मिशन त्याच्यात होते. कधी सुरू झालंय? 30 जून 2008 रोजी. मग जो शेवटचा ऑप्शन होता नॅशनल हेल्थ मिशन, त्याच्याबद्दल थोडी माहिती बघूया आपण. बघूया कधी सुरू झालंय? 12 एप्रिल 2005 रोजी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू झालं. त्यानंतर 2013 मध्ये, हे बघा 2013 मध्ये शहरी आरोग्य अभियान सुरू झालं आणि तेव्हाच राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू केलं आणि दोघांचं एकत्रीकरण केलं. काय आहे बघूया. राष्ट्रीय आरोग्य अभियान 12 एप्रिल 2005. लक्षात ठेवायची डेट महत्वाची. 12 एप्रिल 2005 ला राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू झालं. ठीक आहे, 1 मे 2013 ला राष्ट्रीय शहरी अभियानला मंजुरी दिली आणि या दोन्ही योजनांना एकत्रितरित्या राष्ट्रीय आरोग्य अभियान असं नाव देण्यात आलं. मग काय काय करतात याच्यात? गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देणे, आरोग्य यंत्रणेतील आणि सेवेतली त्रुटी दूर करणे, आरोग्याशी रिलेटेड गोष्टी सगळ्या हे करणारे. एक इम्पॉर्टंट बघू आपण, अंगणवाडी स्तरावर पोषण दिन आपण साजरा करायचा आहे. ठीक आहे, लक्ष्य गट काय? योजनेचं लक्ष्य काय? सॉरी, लक्ष्य गट नाही, योजनेचं लक्ष्य काय आहे? माता मृत्यू 100 पेक्षा कमी करणे, 1 लाख मागे मोजतो आपण. ठीक आहे, बाल मृत्यू 25 पेक्षा कमी करायचं, जनन दर 2.1 करायचं, 15 ते 49 वयोगटातील स्त्रियांमध्ये रक्तशेठ राहणे आणि कमी करणे. 15 ते 49 गट, हा गट काय? तर हा पुनरुत्पादक क्षमता ज्यांच्यामध्ये असते तो गट येतो. म्हणजे स्त्रिया 15 ते 49 या वयात त्यांना मूलबाळ होऊ शकतं. ठीक आहे, यानंतर सांसर्गिक असंसर्गिक इजा, नवीन आजाराची लागण यामुळे होऊ शकणारे मृत्यू कमी करणे, त्यानंतर आरोग्यावर कुटुंबाचा होत असणारा अतिरिक्त खर्च कमी करणे. याच्यासाठी आपण आता विमा योजना, जी आपली आरोग्य विमा योजना आहे ती सुद्धा सुरू केली आहे. ठीक आहे, क्षयरोगाची लागण म्हणजे काय? TB, त्याचं प्रमाण कमी करायचे, मृत्यूचं निम्म्यावर आणायचे, कुष्ठरोगाचा आढळ दर सुद्धा कमी करायचा, लागण दर 0 करायचा आहे. त्यानंतर याच्यात काय? राष्ट्रीय आरोग्य अभियानात प्रजनन, माता, नवजात, बालक, किशोरवयीन आरोग्य हा आपण एक अप्रोच दृष्टिकोन स्वीकारला होता. त्याला काय म्हणतात? RMNCH+A म्हणजे काय? रिप्रोडक्टिव्ह, मॅटर्नल, निओनेटल, चाइल्ड, ॲडोलसेंट हेल्थ हा दृष्टिकोन स्वीकारला होता. त्यानंतर एक आशा स्वयंसेविका सुद्धा या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा भाग आहेत. काय आहेत त्या? महत्वाचा घटक आहेत. त्याला काय फुल फॉर्म काय आशाचा? ॲक्रिडेटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट. काय असतं? वय काय असतं त्यांचं? 25 ते 45 दरम्यान पाहिजे, स्त्री पाहिजे, सहसा त्याच गावातली असावी, ती विवाहित असली पाहिजे किंवा विधवा किंवा घटस्फोटित असली पाहिजे, सुशिक्षित, किमान 10वी पास. म्हणजे आदिवासी भागात हा क्रायटेरिया थोडा कमी केलेला आहे. ठीक आहे,
प्रत्येक 1,500 लोकसंख्येमागे किमान एक आशा असली पाहिजे, ठीक आहे. आता आदिवासी क्षेत्रांमध्ये थोड्या अटी शिथिल केल्या जातात, जसं की तिचं वय 20 ते 45 असले पाहिजे, सुशिक्षित म्हणजे 8वी पास आणि 1000 लोकसंख्येमागे किमान एक. आता ह्या झाल्या सगळ्या गोष्टी नॅशनल हेल्थ मिशन संदर्भात. पुढचा प्रश्न बघूया. भारतात स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही अस्तित्वात असलेल्या दारिद्र्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत? एकदम जनरलाइज प्रश्न, याच्यासाठी तुम्हाला कुठल्याच प्रकारच्या अभ्यासाची गरज नाही, एकदम जनरलाइज. दारिद्र्याची कारणं विचारली त्यांनी, दारिद्र्याची कारणं कुठली, ठीक आहे. वाचू आपण. अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे, नक्कीच एकदम 100% बरोबर आहे हे विधान. उत्पादन क्षेत्रात रोजगार संधीची कमतरता म्हणूनच तर गरिबी उद्भवली आहे, ठीक आहे. नंतर विकसित देशांच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर, विकसित देशांपेक्षा आपला म्हणजे विकसनशील देशाचा दर अधिक असेल का? मुळीच नाही. ते त्यांच्या देशात ट्रॅक्टर किंवा याच्याने नाही, ते डायरेक्ट मशीनने काम करत असतात, मोठमोठे मशीन असतात, त्यांचं काही 1-2-1.5 एकरवर काम नसतं, त्यांच्याकडे खूप जमिनी असतात, त्याच्यातून ते खूप उत्पादन काढत असतं. त्याच्यामुळे अगदी 100% चुकीचं वाक्य आहे. आपल्याला कुठलं विचार कारणे आहेत, अ आणि ब बरोबर, पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर निघेल. कुठल्याच प्रकारचं काहीच त्याला रेफरन्सची तुम्हाला गरज नाहीये. पुढे, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कुठले ICDS योजना राबवण्यात येणारे कार्यक्रम, त्याचे काही घटक आहेत ICDS चे, त्याच्याबद्दल विचारलंय, ठीक आहे. पूरक पोषण आहार कार्यक्रम, नक्कीच त्याचाच कार्यक्रम येतो, ठीक आहे. आरोग्य तपासणी, स्त्री पुरुष समानता असा कुठलाच प्रकार त्याच्यात नाहीये, आणि कामगार प्रशिक्षण सुद्धा नाहीये. काय कारण कामगारांचं परीक्षण हे रोजगाराच्या गोष्टीमध्ये येतं, आपल्या आरोग्याच्या गोष्टी बोलतोय तिथे, त्याच्यामुळे ते येणार नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे अ आणि ब पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. लोकांना वाटलं होतं की कामगार प्रशिक्षण येईल की आपण आशांना प्रशिक्षण देतो वगैरे, नाही, पण ते कामगार म्हणजे प्युअरली ते इंडस्ट्रियल सेक्टरशी रिलेटेड येईल, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक क विधान चुकीचंच ठरतं, ठीक आहे. त्याचं एक्सप्लेनेशन बघू आपण. ICDS योजना बघा कधी सुरू झाली? 2 ऑक्टोबर 1975. तिची लाभार्थी गट काय? 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालक, गरोदर व स्तनदा माता, ठीक आहे. हे शालेय पूर्व अनौपचारिक शिक्षण पुरवतं, ठीक आहे. 0 ते 6 वर्ष वयोगटातील अंगणवाडीत जे अनौपचारिक शिक्षण दिलं जातं त्याला औपचारिक शिक्षणाच्या कक्षेत आणण्याची घोषणा केली. कशा अंतर्गत? आपलं नवीन जे शैक्षणिक धोरण आहे ना त्या अंतर्गत, ठीक आहे. आता पुढे, याच्यात ज्या 6 प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात ना त्या बघा. वरील उद्दिष्ट पूर्ततेसाठी प्रकल्पांतर्गत 6 प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात. काय काय आहे त्यातल्या काही सेवा या अंगणवाडी अंतर्गत पुरवल्या जातात, तर काही आपल्या इथे बघा पहिल्या 3 उपयोजना पोषण, शालेय पूर्व शिक्षण आणि पोषण व आरोग्य शिक्षण या महिला व बाल विकास मंत्रालयाअंतर्गत राबवल्या जातात. आणि नंतरच्या ज्या 3 आहेत कुठल्या? लसीकरण, आरोग्य तपासणी आणि संदर्भ सेवा या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मदतीने राबवल्या जातात. पहिल्या 3 सेवा आहेत ना त्या अंगणवाडीत पुरवल्या जातात, ठीक आहे. आणि त्याचा हे काय वाटा काय? 60-40 केंद्राचा वाटा आणि 40 राज्याचा. आता या 6 उपयोजना बघू. त्याच्यातल्या पोषण कोणासाठी आहे? तर 6 वर्षातील बालक आणि गरोदर व स्तनदा माता म्हणजे सगळ्यांसाठीच, ठीक आहे. कोण राबवतो? अंगणवाडी सेविका. कुठे भेटेल हे? अंगणवाडीत. आणि त्याच्यात काय? वर्षातून 300 दिवस त्यांना पोषण पुरवलं जातं. 6 महिने ते 72 महिन्याच्या, 72 महिने म्हणजे किती वर्षापर्यंत येतं? 12 महिन्याचं 1 वर्षाचं बाळ असतं. 12×5 60 आणि 12×72 म्हणजे 6 वर्षाचं होईपर्यंत त्याला ते तिथे पोषण दिलं जातं, ठीक आहे. त्यानंतर शालेय पूर्व शिक्षण म्हणजे आतापर्यंत ते अनौपचारिक होतं, आता ते औपचारिकच्या कक्षेत आणणार आहे आपण, ठीक आहे. प्राथमिक शिक्षणासाठीची आवश्यक पूर्वतयारी म्हणून आपण ते अनौपचारिक शिक्षण सुरू करतो. अंगणवाडीत थोडंसं बेसिक ABCD वगैरे. आता प्रायव्हेट शाळांमध्ये तर 3 वर्षाच्या आधीच ते टाकून देतात, पण आपण पहिलीला जेव्हा झेडपीच्या शाळेत जातो तेव्हा आपण 5 वर्षाचं पूर्ण होऊन 6व्या वर्षी आपण पहिलीला जातो. मग त्याच्या आधी आपल्याला बेसिक काहीतरी माहिती पाहिजे ना, ते इथं अंगणवाडीत शिकवलं जातं.
जातं. दिवसातून 3 तास खेळीमेळीचे शिक्षण देऊन बालकांना वाढ आणि विकासासाठी आवश्यक आधारे पुरवणे. ठीक आहे. त्यानंतर पोषण व आरोग्य शिक्षण कोणासाठी आहे? गरोदर व स्तनदा मातांना, त्यांना काही आरोग्याबद्दलचे टिप्स सुद्धा दिले जातात. ठीक आहे. त्यानंतर लसीकरण इम्युनायझेशन काय 6 वर्षातील बालक आणि गरोदर व स्तनदा मातांसाठी आहे. त्यानंतर आरोग्य तपासणी हेल्थ चेकअप सगळ्यांसाठी कोण करतं? वैद्यकीय अधिकारी, नर्स, अंगणवाडी सेविका. त्यानंतर संदर्भ सेवा म्हणजे काय आहे की वैद्यकीय औषधोपचार व संदर्भ सेवा मिळवणे. यात काय केलं जातं? आरोग्य तपासणी केलेल्या बालकांमधनं अधिक उपचाराची गरज असलेल्या बालकांना नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं जातं. ठीक आहे. ही झाली सगळी ICDS ची माहिती. 2 ऑक्टोबर 1975 तारीख लक्षात ठेवायची. 2011च्या जनगणनेनुसार 2011 मध्ये देशातील एकूण लोकसंख्येच्या 13% लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या शहरात राहते? आता तुम्ही तिकडे काय 13% वगैरे करून नाही बघणार, तुम्हाला का प्रत्येक डिटेल माहिती नाही. मुंबईची किती आहे, चेन्नईची किती आहे, कोलकाताची किती आहे. पहिले 3 तर तुम्हाला माहिती आहे ना, कारण प्रत्येक ठिकाणी 3 ऑप्शन आहे. इथेच फक्त 2 आहे. पहिले 3 शहरं जे 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे त्यांची, तर ते तुम्हाला माहिती पाहिजे. काय काय ते? मुंबई, कोलकाता आणि दिल्ली. त्यामुळे अ, क आणि ड पर्याय नंबर 2 याचं उत्तर आहे आयोगाने दिलेलं. हे बघा काय त्यांची 1 कोटी नाही, 3 शतक, हजार, लाख, कोटी. बरोबर. 3 शहरं जी आहे ती 1 कोटीपेक्षा जास्त. कुठले? 1 नंबरचे बृहन्मुंबई, 2 नंबरचे दिल्ली, 3 नंबरचे कोलकाता. चेन्नई 4 नंबरला येतं. ठीक आहे. भारतातले पहिले दशलक्षी 10 शहरं आहेत. आता 2001 ला आपल्याकडे 35 दशलक्षी शहरं होते. 35 होते. 2011 ला किती झाले? 53 झाले. पैकी महाराष्ट्रातले किती आहे? तर 6. ठीक आहे. आता पहिल्या 10 मध्ये किती आहेत महाराष्ट्रातले? इकडे मुंबई, इकडे पुणे. आता पहिल्या 3 भारतातील 3 शहरांची लोकसंख्या 1 कोटीपेक्षा जास्त. बघितलं आपण मुंबई, दिल्ली आणि कोलकाता. पहिल्या 10 मध्ये 2 कोण आहे? मुंबई आणि पुणे महाराष्ट्राचे. आता मागच्या वेळेस याच्यावर प्रश्न होता, त्याच्यामुळे आपल्याला हे करून ठेवणं अपेक्षित होतं. जर हे केलं असतं तर हा प्रश्न बरोबर आला असता. म्हणजे ॲनालिसिस किती महत्वाचं आहे हे यातनं लक्षात येतं. काय होतं मागच्या वेळेस प्रश्न की असे शहर जिथे 5000 लोकसंख्या आहे, 75% पुरुष हे कामगार गैरकृषी क्षेत्रात काम करणारे असावेत आणि घनता किती पाहिजे? 400 पेक्षा अधिक पाहिजे. मग त्याला काय म्हणतो आपण? शहर. शहराची डेफिनेशन आहे ही. ठीक आहे. याच्यात बघून घेऊ आपण एक की सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य वगैरे कुठले. तर पहिले आता चीन होतं, भारत झालेलं आहे आता 2 नंबरला, भारत 1 नंबरला गेलेले. तिसरा देश कोणता आहे? अमेरिका. आणि चौथा देश कोणता आहे? इंडोनेशिया. लक्षात ठेवा हा. चौथा देश इंडोनेशिया. सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य कोणते आहे? यूपी, बिहार. यूपी 2 नंबरला महाराष्ट्र, 3 नंबरला बिहार, 4 नंबरला पश्चिम बंगाल आणि 5 नंबरला आहे आंध्र. यूपी, महाराष्ट्र आणि मग बिहार. ठीक आहे. सर्वात कमी लोकसंख्येचे लक्षद्वीप, दादरा नगर आणि सिक्कीम. राज्यांचा विचार केला तर सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे सिक्कीम, त्यानंतर आहे मिझोराम आणि त्यानंतर आहे अरुणाचल प्रदेश. यातल्या सिक्कीमची नागालँडने दिले इथं. ठीक आहे. नागालँडचा दशवार्षिक दर निगेटिव्ह आहे. ठीक आहे. ठीक आहे. नागालँडचं काय आहे? घट झाली, त्यांची लोकसंख्येत घट झाली. पण सगळ्यात कमी लोकसंख्या कोणाची आहे? सिक्कीम. आता देशातील पुरुषांची व स्त्रियांची सर्वाधिक लोकसंख्या कुठे? बाय डिफॉल्ट उत्तर प्रदेश मध्ये असणार आहे. आणि देशात सर्वाधिक लोकसंख्या असणारा जिल्हा कुठला आहे? ठाणे, महाराष्ट्रात. 1.1 कोटी. विभाजनापूर्वीचा ठाणे. ठीक आहे. आता ते कमी होईल आणि सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा दिबांग व्हॅली, अरुणाचल प्रदेश. पुढे 11च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या एकूण जागतिक लोकसंख्येच्या किती टक्के? एकदम सोपा, सगळ्यात सोपा प्रश्न आहे. 17.5. महाराष्ट्राचं किती आहे? 15.99. म्हणजे अराउंड 16% येतं. ठीक आहे.
सगळ्यात सोपा प्रश्न बघून घेऊ तरी. वृद्धी दर विचारला किती? 17.7. तुम्ही जे हे नोटीस केलं किती आहे? 2.5 पट येतो. भारतातील शहरी वृद्धी दर हा ग्रामीण वृद्धी दराच्या जवळपास 2.5 पट आहे. ठीक आहे. सर्वाधिक वृद्धी दर कुठे? मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि बिहार. हे बघा इथं नागालँड होतं ते. नागालँडमध्ये निगेटिव्ह वृद्धी दर आहे. त्यानंतर येतो केरळ आणि गोवा. आता 1901 पासून 11 पर्यंत काय झालंय? सर्वाधिक वृद्धी दर कधी होता? 1971 ला होता. किती? 28.80%. आणि सर्वात कमी म्हणजे ऋणात्मक एकाच वेळी होता 1921. तेव्हा लोकसंख्या जरा कमी झाली होती. त्याला काय म्हणतात? म्हणून महाविभाजनाचे वर्ष म्हणतात 1921 ला. 2001 ला किती होता? 21.54. आणि 11 ला किती झाला? 17.7. पहिल्यांदा तो मागील वर्षापेक्षा कमी झालाय. ठीक आहे. आणि पुरुषांमधला दर स्त्रियांपेक्षा कमी आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांमधील दर तेच आहे बरोबर. त्यानंतर लोकसंख्या वाढीचा दर हा जन्मदर, मृत्यूदर, स्थलांतर या 3 घटकांद्वारे ठरत असतो. माहिती आहे आपल्याला. पुढे तुम्ही जर नोटीस केलं तर बरेच प्रश्न यावेळेस लोकसंख्येवर म्हणजे भूगोल आणि याच्यावर इकॉनॉमिक्स दोघं मिळून जर तुम्ही काउंट केले तर 4 ते 5 प्रश्न निघतात. त्याच्यामुळे लोकसंख्या टॉपिक खूप नीट करायचा. पुढे काय? लोकसंख्या धोरण सुद्धा. धोरणावर प्रश्न आहे. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण याच्यावर तर इतक्यादा PYQ आहे. त्याचं तत्कालीन उद्दिष्ट म्हणजे लगेच त्यावेळेस तातडीचं उद्दिष्ट, त्यानंतर मध्यावधी आणि त्यानंतर दीर्घकालीन 3 प्रकारचे उद्दिष्ट आहे ह्या 2000च्या धोरणात. तर तिघांवर भरपूरदा प्रश्न विचारलाय. त्याच्यामुळे हा प्रश्न 100% बरोबर येण्याच्या कॅटेगरीतला होता. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 संदर्भात खालीलपैकी कुठलं विधान बरोबर आहे विचारलंय. जास्तीत जास्त 2 अपत्यनुसार 2045 नाही रे, 2050 नाही 45 लोकसंख्या स्थिरीकरण करायचे 2045 पर्यंत. त्याच्यामुळे पहिलं विधान चुकीचे. सार्वत्रिक लसीकरण बरोबर आहे. आणि अर्भक मृत्यूचे प्रमाण प्रति 1000 30% पेक्षा नाही, 30%, 30. ते इन्फंट नाही, बालमृत्यू कमी करायचे आपल्याला. ठीक आहे. बघूया आपण त्याचे हे बघू. त्याच्यामुळे फक्त ब विधान बरोबर आहे. फक्त ब विधान, एक मिनिट, केवळ ब विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. ठीक आहे. बघूया राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च पहिले बघू आपण. ठीक आहे. याचं काय होतं? तातडीचं उद्दिष्ट इमिजिएट सद्यस्थिती नियमन, आरोग्य पायाभूत सुविधा, आरोग्य सेवांची गरज भासवणे आणि प्रजनन व बाल आरोग्य सेवा म्हणजे सगळ्या पायाभूत सुविधाची तरतूद करायची, कारण लगेच तेच साध्य होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मिड टर्म म्हणजे 2010 पर्यंत काय होतं की टोटल फर्टिलिटी रेट येणार रिप्लेसमेंट लेवल आणायचे जो की आहे 2.1 आणि हम दो हमारे दो या तत्वाचा प्रसार करणे. या झाला की 2.1 आपला आता 2 झालाय, 2.0 झालाय. त्यानंतर 2045 पर्यंत होतं ते स्थिरीकरणाचं उद्दिष्ट. ठीक आहे. आता बघूया त्यावर उपाय म्हणून श्री करुणा करणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती. त्यांच्या सल्ल्यानुसार शासनाने फक्त धोरणात्मक धोरण न करता तिच्या अंमलबजावणीसाठी कार्यक्रम राबवला आणि 93 ला MS स्वामीनाथन तर यांच्या शिफारसींवर आधारित हे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 जाहीर करण्यात आलं होतं. कधी? 15 फेब्रुवारी 2000 ला दुसरं लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आलं. त्यानंतर काय काय गोल्स होते ते बघूया आपण. 10 पर्यंत गाठायची गोल्स, 14 वर्ष वयापर्यंतचं शिक्षण मोफत व सक्तीचं करायचं होतं आणि मुले मुलींची प्राथमिक माध्यमिक शिक्षणातली गळती 20% पर्यंत खाली आणायची होती. त्यानंतर शिशु इन्फंट मृत्यूदर हा 30% नाही, तिथं 30% झालं होतं. ठीक आहे. माता मृत्यूदर हा 100 पेक्षा खाली आणणे. त्यानंतर 18 वर्षे वयाच्या आत लग्न होऊ न देणे मुलींचं आणि मुलांसाठी 20 वर्षे वयानंतर प्रोत्साहन द्यायचे. त्यानंतर संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण 80% करायचं आणि प्रशिक्षित व्यक्तीमार्फत होणाऱ्या प्रसूतीचं प्रमाण 100%. हा फरक लक्षात घ्या. तिकडं 80% संस्थात्मक प्रसूती आणि प्रशिक्षित व्यक्तीमार्फत करायचं किती? 100%. त्यानंतर लहान कुटुंबास प्रोत्साहन द्यायचंय. क्रूड बर्थ रेट किती करायचं? 21 पर्यंत. त्यानंतर बालविवाह प्रतिबंधक कायदा PCPNDT कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, एड्सचा प्रसार रोखणे, त्यानंतर जन्म मृत्यू लग्न याची 100% नोंदणी करायची. हे झालं 2000चे उद्दिष्ट. तेव्हा
आपण त्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय लोकसंख्या राष्ट्रीय लोकसंख्या आयोग कधी स्थापन केला आपण 11 मे 2000 आणि या दिवशी भारताची लोकसंख्या 100 कोटी झाली म्हणून त्याच दिवशी आपण 11 मे 2000 राष्ट्रीय लोकसंख्या आयोग स्थापन केला. 11 मे हा जागतिक लोकसंख्या दिन सुद्धा आहे. ठीक आहे. याचे अध्यक्ष कोण असता? पंतप्रधान. आता आपण याचं धोरण बघूया. 76चं आणीबाणीच्या काळात जाहीर झालं होतं ते, आणि तत्कालीन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री कोण होते? करण सिंग. लग्नाचं वय पुरुष व स्त्रियांसाठी अनुक्रमे 21 आणि 18 वर्ष करण्यासाठी कायदेशीर तरतूद करण्यात आली. कायदेशीर तरतूद करण्याचा निर्णय पण अंमल केला नाही. याच्यावर कधी केला? मग ते बालविवाह विरोधी कायद्यात दुरुस्ती केली 1978ला. त्यानंतर कुपोषण कमी करण्याने स्त्री साक्षरते वाढवण्यावर इन्क्लुझिव्ह कायम घेऊन जायचं असे स्टेटमेंट. कुटुंब नियोजनासाठी आर्थिक मदत, हे लक्षात ठेवा, आर्थिक मदत देण्यात आली होती त्या काळात. ठीक आहे. काय केलं की त्यांनी जर शस्त्रक्रिया केली 2 अपत्यानंतर केल्यास 150 रुपये आणि 3 अपत्यानंतर केल्यास 100 रुपये आणि त्यापेक्षा जास्त अपत्यानंतर केल्यास 70 रुपये. जर तुम्ही लवकरात लवकर केली तर जास्त लाभ मिळणार. लहान कुटुंब तत्वाचा प्रसार आणि 6व्या योजने अखेर जन्मदर 25 करायचा होता. आणि हे बघा, म्हणजे तुम्ही लोकसंख्ये कंट्रोल करणार, मग तुमचं लोकसभेतलं जे स्थान जे असेल, आता जसं दक्षिणेकडच्या राज्यांना थोडी भीती वाटते की त्यांचं प्रतिनिधित्व कमी होईल कारण त्यांची लोकसंख्या कमी, त्या कंपॅरिझनने उत्तर प्रदेश आणि बिहार आणि MP सारख्या राज्यांची लोकसंख्या भरमसाठ वाढलेली, मग त्यांचं प्रतिनिधित्व खूप जास्त होईल का? मग ती जी शंका आहे त्यांच्या मनात उपस्थित नको राहायला म्हणून त्यांनी लोकसंख्येतील जागांचं वाटप आहे ना 71च्या जनगणनेनुसार विचारात घेतलं जाईल अशी दुरुस्ती केली होती. ठीक आहे. हे सगळे झाले लोकसंख्या धोरणासंदर्भातच्या गोष्टी. आता पुढचा प्रश्न, जमीन धारण्याची मर्यादा म्हणजे एखादा व्यक्ती स्वतःच्या नावे किती जमीन धारण करू शकतो याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा होय. बरोबर. जमीन धारण्याची मर्यादा लादण्याचे खालीलपैकी 2 पैलू आहेत. आपण जमीन धारणा का लादतो बरं एखाद्यावर? की सगळ्यांना म्हणजे इक्वलतेचं जरा तत्वाचं पालन झालं पाहिजे. म्हणजे एखादा आहे 100 एकर म्हणतोय त्याच्या नावावर आहे आणि एखाद्या त्याच्याकडे 1 एकर सुद्धा नाही उत्पादन काढायला, तर ते सगळं नको व्हायला. म्हणजे ती काय मग भविष्यावर अधिग्रहणावर मर्यादा घालतो ना आपण, की आता समजा तुमच्याकडे आहे 25 एकर जमीन आहे, काय ती कोरडवाहू असेल काय असेल तर याच्या उपर तुम्ही आता नाही घेऊ शकत. ही भविष्याच्या खरेदीवर आपण मर्यादा घालतो, त्याच्यामुळे अविधान बरोबर आहे. एकत्रित जमीन मालकी मर्यादा तर नाही, असं काही नाही. रूपांतरणाचा काही संबंध येत नाही इथं, रूपांतरणाबद्दल बोलत नाही आपण, येणे बद्दल नाही बोलत इथे. आणि विद्यमान जमीन धारणेवर मर्यादा म्हणजे आता आहे ना 25 एकर तर आता बस झालं, याच्या उपर तुमच्याकडे जमीन नसली पाहिजे. त्याच्यामुळे भविष्यातल्या अधिग्रहणावर मर्यादा आणि विद्यमान जमीन धारणेवर मर्यादा हे 2 विधान इथे बरोबर येतील. अ आणि क जर नीट विचार केला ना तर हे उत्तर निघू शकतं. म्हणजे इथे राज्यसेवेत काय कंबाईन सारखी घाई नाहीये, तुम्हाला 1 तासात पेपर नाही सोडवायचा, भरपूर टाइम आहे, तुम्ही विचार करून नीट याचं उत्तर काढू शकता. ठीक आहे. पुढे आता हा थोडा डाऊटफुल प्रश्न आहे बरं का, कारण वरती त्यांनी आता इथं म्हटलं काय, त्यांनी GDI बद्दल बोलता येते आणि GDI मध्ये श्रम बाजाराचा उल्लेख येत नाही, त्याच्यामुळे तिथं फक्त आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाचा दर्जा, जीवनमानाचा दर्जा ते येतं. त्याच्यामुळे सबलीकरण आणि श्रम बाजार हे वेगळ्या निर्देशांकाचे इंडेक्स हे आहे, वेगळ्या निर्देशांकाचे इंडिकेटर्स आहेत. ठीक आहे. बघूया तरी काय म्हटलं त्यांनी. लिंगाधारित मानव विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण, सबलीकरण, श्रम बाजार यांचा संयुक्त निर्देशांक आहे आणि वरील 4 घटकाचा विचार केला तर स्त्री पुरुषातील असमानतेमुळे मानव विकासावर प्रतिकूल परिणाम होतो. आयोगाने तर याचं उत्तर अ आणि ब बरोबर दिलेलं आहे, पण बघूया आपण. हे बघा, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स बद्दल आपल्याला लिंगाधारित विकास निर्देशांक विचारलाय. काय होतं, आपण कधी मोजायला सुरुवात केली 2010ला थांबवली आणि
2014ला परत सुरू केलं होतं. 95ला सुरू केलं होतं, 2010ला थांबवलं, 14ला परत सुरू केलं. काय असतं त्याच्यात? दीर्घ व निरोगी जीवन, ज्ञान म्हणजे शिक्षण आणि चांगले राहणीमान, हे त्याचे 3 निकष आहेत. त्याच्यामुळे आणि जे बाकी त्यांनी दिलं होतं ना की प्रश्नात बघा सबलीकरण आणि ते दिलेलं आहे. काय म्हटलंय? सबलीकरण आणि श्रम बाजार. तर ते कुठल्या निर्देशकात येतं? सबलीकरण, एम्पॉवरमेंट आणि श्रम बाजार, ते येतं लिंग असमानता निर्देशांक. म्हणजे त्यांनी दोघं गोष्टी एकत्र करून टाकलेल्या आहे. ते बोलता याच्यात हे लिंग असमानता निर्देशांकाबद्दल नाही बोलत ते, लिंगाधारित मानव विकास निर्देशांकाबद्दल बोलत आहे. त्याच्यामुळे या दोघी गोष्टी एकत्र होऊन गेल्या आहे. बघूया आता दुसऱ्या आन्सर मध्ये लोक आयोग काय बदल करतं बघूया आपण. GIA ची हे कधी आहे? 2010 पासून सुरू झालाय. त्याच्यात 3 निर्देशांक नियम हे आहे, काय म्हणतात, आयाम आहेत. जनन आरोग्य म्हणजे काय, तर त्याच्यात माता मृत्यू दर बघतात आणि किशोरवयीन जन्म दर बघतात. त्यानंतर सबलीकरण म्हणजे संसदेतल्या जागांमध्ये त्यांचा हिस्सा बघता आणि शैक्षणिक स्तर बघता. आणि श्रम बाजार म्हणजे किती रोजगारात स्त्री पुरुषांचा सहभाग विचारात घेतला जातो. ठीक आहे. हे MPI चे निर्देशांक दिले ते पण बघून घ्या एकदा. ते सुद्धा सेमच आहे, आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान, पण खालच्या गोष्टी वेगळ्या आहेत. ठीक आहे. काय? आरोग्यामध्ये पोषण आणि बालमृत्यू, शिक्षणामध्ये शालेय शिक्षणातले वर्ष आणि शाळेतील उपस्थिती, आणि राहणीमानामध्ये हे 6 निर्देशांक आहेत MPI. त्याच्यामुळे बघू आता सेकंड आन्सर की मध्ये याच्यात काहीतरी बदल अपेक्षित आहेच. एक तर हॅश होईल प्रश्न, मोस्टली हॅश होण्याचे चान्सेस जास्त या प्रश्नाचे. ठीक आहे. आता पुढचा 26 जून 1975 रोजी जाहीर केलेल्या 20 कलमी कार्यक्रमाचा मुख्य हेतू खालीलपैकी कुठला होता? तर आपल्याला माहिती तेव्हा इंदिरा गांधींची मेन घोषणा काय होती? गरिबी हटाव. तर त्या गरिबी हटावचा दारिद्र्य निर्मूलन हा त्यांचा मेन उद्देश होता. तर काहींचं म्हणणं काय की त्यांनी विचारलंय मुख्य उद्देश, मग फक्त ब बरोबर आलं पाहिजे, पण आयोगाने याचं उत्तर अ आणि ब दोन्ही दिले. कारण दारिद्र्य निर्मूलन करून काय करणार तुम्ही? राहणीमानाच्या दर्जात सुधारणाच करणार आहे ना, म्हणजे ते दोघंही रिलेटेड. त्याच्यामुळे मला नाही वाटत की याच्यात आयोग बदल करेल उत्तरात. पण बघूया आता दुसऱ्या आन्सर केले, कारण दोघी तुम्ही उत्तर तर दोघी टिक करणं अपेक्षित आहे. हे बघा कधी सुरू केलाय? 75ला सुरू केला होता, त्याच्यानंतर एक 82ला पण केलाय आणि एक 86ला केलाय, आणि एक 6 मध्ये मनमोहन सिंग सरकारने सुद्धा हा कार्यक्रम सुरू केला होता. काय कार्यक्रमांतर्गत मूळ उद्दिष्ट काय की गरिबी निर्मूलन करणे आणि देशातील गरीब व वंचित लोकसंख्येच्या जीवनमानात सुधारणा करणे हा आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही जर याला सर्च केलं असेच उत्तर विधान येतील. आणि हे 20 पॉइंट आहे. काय काय दिले एकदा वाचून घेऊ, एक ओव्हरलुक करू. ग्रामीण गरिबीवर हल्ला, पावसाळी शेतीसाठी धोरण, सिंचनाच्या पाण्याचा चांगला वापर, जास्त पीक जमीन सुधारणांची अंमलबजावणी, ग्रामीण कारागिरांसाठी विशेष कार्यक्रम, स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य, 2 मुलांचा आदर्श, शिक्षणाचा विस्तार, SC ST साठी न्याय, महिलांना समानता, महिलांना नवीन संधी, लोकांसाठी घर, झोपडपट्टी, वनीकरण, पर्यावरण, ग्राहक, गाव, ऊर्जा, एक प्रतिसाद देणारे प्रशासन. म्हणजे इन्क्लुझिव्ह एकंदरीत सगळ्या क्षेत्रांना त्यांनी टच केलेलं आहे. कुठल्याच तुम्हाला उद्या जाऊन विचारलं कुठले पॉइंट होते 20 कलमी, तुम्ही पाठ करणार आहे का? नाही, बऱ्यापैकी गोष्टी घेऊन जायच्या. ठीक आहे. आता हे सगळे प्रश्न झाले, आपलं एक्सप्लेनेशन बघितलं आपण. आता बघूया आपण स्टार्टिंग पासून बघू की आपले किती प्रश्न मिनिमम बरोबर यायला पाहिजे होते. ठीक आहे. मिनिमम किती प्रश्न बरोबर यायला पाहिजे होते? आता हा होता तर हाही बरोबरच यायला पाहिजे होता, कारण आपल्या सिलेबसचा पार्ट आहे. जरी त्याच्यात डिटेल विचारलं असलं, एकदम सोपा नसला तरी नीट वाचून 2 तास होते तुमच्याकडे, नीट वाचून याचं उत्तर निघू शकत होतं. त्याच्यामुळे हा बरोबर यायला पाहिजे होता. हा ठीक आहे, तुम्ही 20-50% धरू शकता की चुकला तुमचं समजा. ठीक आहे. हा पण चुकू शकतो कारण जुना डेटा इतका पाठ असणं अपेक्षित नाहीये. हा तुम्ही किंडलवर जर मारणं अपेक्षित होतं, पण ठीक आहे. आणि ट्रिकल डाऊन हा बरोबर यायला पाहिजे होता. ठीक आहे. 2 झाले.
हा ठीक आहे चुकू शकतो, हा बरोबर यायला पाहिजे होतं 3, हा बरोबर यायला पाहिजे होता 4, हा देखील बरोबर यायला पाहिजे 5, हाही बरोबर यायला पाहिजे 6, हा तर 100% झोपेत सुद्धा विचारलं तरी बरोबर यायला पाहिजे 7, हा पण बरोबर यायला पाहिजे, अभ्यासाचा भाग आहे 8, हा सुद्धा बरोबर यायला पाहिजे 9, आणि हा सुद्धा बरोबर यायला पाहिजे. म्हणजे ठीक आहे बघूया आपण, पण 9 आणि मागे जे सोडलेत ना तर ते एवढे तुम्ही 4-5 तर सोडणार, तर मिनिमम तुमचे 10 ते 11 प्रश्न आहे ना इकॉनॉमिक्स मध्ये बरोबर यायला पाहिजे होते, कारण मिनिमम 10 ते 11 प्रश्न प्रत्येकाचे बरोबर येतील इकॉनॉमिक्स सारख्या विषयात. तर ते मार्क्स ठरवणार, याच्या पुढचा एक एक मार्क तुमचा कट ऑफ ठरवणार असतो आणि तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये आहे की नाही ते ठरवणार असतं. त्याच्यामुळे मिनिमम 10 ते 11 प्रश्न बरोबरच आले पाहिजे होते इकॉनॉमिक्सचे. तसे ते प्रश्न होते, आपल्या चौकटीचा भाग होते. ठीक आहे, तर हे झालं तुमचं इकॉनॉमिक्सचं एक्सप्लेनेशन. बघूया आता सेकंड आन्सर की मध्ये काय काय बदल होतो, काय काय नाही, पण ते हे एक्सप्लेनेशन तुम्हाला पुढच्या येणाऱ्या परीक्षांसाठी नक्कीच युजफुल ठरणार आहे. तर नक्की बघा सगळ्यांनी. ठीक आहे, थँक्यू.